नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज जो राज्यसेवेचा झालेला आहे पूर्वपरीक्षेचा पेपर 2026, त्या ठिकाणी त्याच्यातल्या इतिहासाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. बघा, आता याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही आहे. जे आवश्यक आहे त्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनसाठी तेवढ्या गोष्टी सांगतोय, कारण आत्ताच तुम्ही पेपर दिलेला आहे, बरोबर. ती मनस्थिती नसते खूप ऐकायचं, पटापट उत्तर ऐकायचे असतात, पण थोडंसं मी बॅकग्राऊंड पण सांगतो त्याच्याबद्दल आणि डिस्कस करायला सुरुवात करू आपण. बघा, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखायचं आहे. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, नॉर्मली असं जेव्हा एक्सप्लेनेशन दिल्या जाते किंवा त्याचं डिस्क्रिप्शन दिल्या जाते, तर ह्यांनी त्याच्यामध्ये 4 डिस्क्रिप्शन्स दिलेले आहे, पण जनरलिस्टिक आहे. म्हणजे त्याच्यातून इलिमिनेट करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे कसं समजावून सांगतो, आपण जे शिकतो ते आपण आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवलेलं आहे. आता याच्यातून एक ऑप्शन तुमचा ऑटोमॅटिक कटून जातो. आता याच्यावर काही टिक केलेलं आहे काही गोष्टी, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, बरोबर. ते त्या विद्यार्थ्यांनी टिक केलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही ते आन्सर म्हणून घेऊ नका, बरोबर. मी सांगतो ते तुम्ही ध्यानात घेण्याचा प्रयत्न करा. बघा, आता याच्यामध्ये आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं, तर याच्यातला एक ऑप्शन तुमचा कटून जातो. ते म्हणजे मगो रानडे. कारण मगो रानडे यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये साम्य नव्हतं. ते स्वतः विधवा, पुनर्विवाह वगैरे म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी बालविवाहाला पण विरोध केलेला आहे. पण जेव्हा त्यांच्या जीवनावर मोमेंट आला 1873 जेव्हा त्यांची पहिली पत्नी वारली, तर तेव्हा त्यांनी दुसरा विवाह करत असताना न्यायमूर्ती रानडेंनी एक 11 वर्षाच्या मुलीसोबत केला, जी विधवा नव्हती. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये साम्य नव्हतं. म्हणून यांचं काय म्हणणं आहे, आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचं धैर्य न्यायमूर्ती रानडेंनी कधीच दाखवलं नाही. तो ऑप्शन कटला तुमचा. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. तर उरलेले जे 3 ऑप्शन आहेत, तिघही जण कट्टर समर्थक होते स्त्री शिक्षणाचे. बालविवाहाच्या विरोधात होते तिघही जण, आणि विधवा पुनर्विवाहाचे पण समर्थन केलेलं आहे तिघांनी, कारण तिघही जण समाजसुधारक मनोवृत्तीचे होते. आता याच्यामध्ये आणखी काय आहे, त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह ते ज्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. म्हणजे आपला पार्टनर निवडण्यासाठी जे समर्थ जेव्हा होते आपले लेकरं, तेव्हाच त्यांचा विवाह त्यांनी लावून दिला. म्हणजे त्यांना त्यांचा पार्टनर जोडीदार निवडू दिला. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट, त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. आपल्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती देणारे ह्या तिघांपैकी एकच व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांचं नाव आहे राघो भांडारकर. या एका गोष्टीमुळं प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमचं राघो भांडारकर येतं आहे. पुढे जाऊया आपण. ब्रिटिश इंडियन असोसिएशन, लक्षात घ्या ही संघटना काय होती. याच्या आधी जी ब्रिटिश इंडिया सोसायटी होती आणि लँड होल्डर्स असोसिएशन होती, ह्या 2 संघटना एकत्र आल्या आणि 1851 ब्रिटिश इंडियन असोसिएशनची कलकत्त्याला स्थापना करण्यात आली. ही संघटना कशासाठी होती, तर लक्षात घ्या, जमीनदारांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडण्यासाठी. ही काही सामान्य लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडण्यासाठी स्थापन झालेली नव्हती. जे तत्कालीन जमीनदार वर्ग होता, ह्या जमीनदारांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडण्यासाठी म्हणून ह्या संघटनेची स्थापना झालेली होती. त्याची सर्वात प्रमुख मागणी होती स्थापना झाल्यानंतर, की जे भारतामध्ये ब्रिटनप्रमाणे किंवा ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये स्वतःची पार्लमेंट आहे, त्याचप्रमाणे भारतात पण काय असली पाहिजे, एक वेगळी पार्लमेंट किंवा कायदेमंडळ असलं पाहिजे. ते न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळापेक्षा वेगळं असलं पाहिजे, आणि त्यामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व असलं पाहिजे. सरकारमध्ये आणि सरकारच्या प्रशासनामध्ये भारतीयांचा जास्तीत जास्त समावेश असला पाहिजे. या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. आता याला धरून त्यांनी याच्यात विचारलेलं आहे, बघा, एक एक मागणी विचारलेली आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे, एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर सी बघा, नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे, हे जनरलिस्टिक आहे, ए आणि सी. मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे, हे पण त्यांनी सांगितलं होतं. आणि मिड अबकारी कर आणि मुद्रा कर समाप्त करण्यात यावा, हे देखील त्यांनी रेकमेंड केलं होतं. तर आता हे जे आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आणि सी आणि बी आणि डी बद्दल तुम्हाला जजमेंट घेता आले पाहिजे, बरोबर. मोठ्या मोठ्या पदांचे वेतन काय केले पाहिजे, कमी केले पाहिजे. त्याच्यावरती सरकारचा खर्च खूप जास्त होतोय, आणि भारतीय लोकांवर जे टॅक्स लावले जातात मिठांवरती, उत्पादनावरती आणि मुद्रेवरती, तो टॅक्स मात्र समाप्त करावा. ह्या सगळ्या मागण्या येत्या लक्षामध्ये कोणी केलेल्या आहे, ब्रिटिश इंडियन असोसिएशनने 1853च्या चार्टर कायद्याच्या नूतनीकरणाच्या प्रसंगी संसदेकडे केल्या होत्या. आता याच्यातलं ABCD 4ही बरोबर आहे, पण ऑप्शनमध्ये तसा ऑप्शनच नाही आहे की ज्याच्यामध्ये ABCD 4ही बरोबर दिलेलं असतील. म्हणून याचं उत्तर जे आहे वरीलपैकी कोणतेही नाही, कारण 4ही मागण्या केल्या होत्या, ऑप्शनच नाही आहे 4ही मागण्यांचा. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक 4 त्या ठिकाणी उत्तर मारतोय. पुढे जाऊया आपण.
सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला सर्वात जास्त त्रास झाला, म्हणजे लवकर ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. सुफी संप्रदाय भारतामध्ये जे मुस्लिम शासक आलेले होते, सो त्यांनी भारतामध्ये सुफिझम आणलेला आहे. म्हणजे जशी भक्ती चळवळ होती हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या प्युरिफिकेशनसाठी, तशी इस्लामच्या प्युरिफिकेशनसाठी किंवा इस्लामच्या स्प्रेडसाठी जी विचारधारा कारणीभूत ठरली त्यांना सुफी संत म्हणतात. त्यांचे वेगवेगळे सिलसिले असायचे, त्यापैकी चिश्ती सिलसिला भारतामध्ये प्रचंड गाजला. मग आता याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहे ज्यांनी भारतीय संस्कृतीवर छाप सोडली आणि अनेक अशा गोष्टी आहे सो ज्या भारतीय संस्कृतीकडून सुफी चळवळीनं त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असाल औरंगजेबाच्या हातात तुम्हाला अनेकदा माळ दिसत असणार पहा. सो माळेची चांटिंग करणं हा प्रकार इस्लाममध्ये नाही आहे, तो भारतामधून घेण्यात आलेला होता, भारताच्या मायस्टिझममधून त्या ठिकाणी तो घेण्यात आलेला होता, तो इंडियन कल्चरचा त्या ठिकाणी भाग होता. म्हणजे तसंच आता हे जे सुफी संत आहे हे काय करायचे, देवासोबत स्वतःला एकरूप करण्यासाठी. आता हिंदू धर्मामध्ये तर मूर्तीपूजा आहे, सो मूर्तीपूजा असल्यामुळं मूर्तीपुढे जाऊन आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी आत्म्याचं परमात्म्यासोबत लिंकिंग करू शकतो. पण इस्लाममध्ये तसं नाही आहे. मग हे सुफी संत काय करायचे, वेगवेगळ्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचे. तर मग याच्यामध्ये कोणकोणते प्रकार होते, तर याच्यातला पर्याय क्रमांक 4 आहे, मुजाहदा, त्याच्यानंतर जिक्र आणि मराकब. सो हे 4 प्रकार होते. आता मुजाहदा म्हणजे तुम्ही ते नावं ऐकले नावं ऐकलेले असणार, म्हणजे डेक्कन मुजाहिद्दीन वगैरे दहशतवादी संघटनांचे नावं ऐकले असतील तुम्ही. ॲक्च्युली दहशतवादी जेवढ्या संघटना आहेत त्यांचे जे नावं आहे तुम्ही जर त्याचे अर्थ पाहिले ना, तुम्ही म्हणाल लिटरली खूप जबरदस्त अर्थ आहेत त्याचे. जसं हैदराबादमध्ये रझाकार होते, त्यांनी नंतर हिंसक कारवाया केल्या 1946 नंतर, पण रझाकारचा अर्थ होतो सेवा देणारे. तसं हे मुजाहिद्दीन या शब्दाचा अर्थ होतो जे वाईट प्रवृत्ती असतात स्वतःमधल्या, स्पेशली स्वतःचा इगो, त्याच्यानंतर स्वतःमध्ये असणारी वासना, स्वतःमध्ये असणारा क्रोध, राग. सो ह्या ज्या वाईट गोष्टी आहे सो त्याला खतम करणे किंवा त्याच्या विरुद्ध त्याला त्या गोष्टींवरती नियंत्रण प्रस्थापित करणे, सो याला मुजाहदा असं म्हटलं जाते. जिक्रमध्ये काय केलं जाते, वारंवार अल्लाहचं नाव घेतलं जाते, बरोबर. त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे किमान 33 वेळा तरी तुम्ही नाव घेतलं पाहिजे अल्लाहचं. म्हणून तुम्ही पहा मुस्लिम बांधवांमध्ये थोड्या थोड्या गोष्टींसाठी ते अल्लाहचं नाव घेताना दिसतात पहा मुस्लिम बांधव. उदाहरणार्थ एकमेकाला भेटले की ते एखादं काही चांगलं घडलं की अलहमदुल्ला म्हणतात पाहते, बरोबर, किंवा इबादत करताना अल्लाहू अकबर म्हणतात, बरोबर. प्रोफेट मोहम्मदानी तो नारा दिला होता जेव्हा त्यांचे जे सासरेबुवा आहे सो ते कन्वर्ट झाले होते इस्लामिझममध्ये आणि ते खूप खुश झाले होते. ते हर हर तकबी अल्लाहू अकबर असा त्यांनी नारा दिला होता. म्हणजे सो अल्लाहचं वेगवेगळ्या माध्यमातून काय करायचं, बरोबर, नाव घ्यायचं. सो याला जिक्र म्हणतात पहा, बरोबर. हिंदी गाणे आहे ना मोस्ट ऑफ द, सो ज्यामध्ये जे उर्दू अल्फाज येतात पहा, सो ते मोस्ट ऑफ द ह्या सुफी चळवळीमधूनच आलेलं आहे. तुम्ही सिलसिला जसं मी मगाशी नाव घेतलं पहा, त्याच्यानंतर जिक्र हा शब्द पण तुम्ही अनेकदा ह्याच्यात ऐकलेला असेल गाण्यामध्ये वगैरे वगैरे. तर हे सगळे शब्द तुम्हाला ऐकायला भेटते. त्याच्यानंतर मराकब म्हणजे मेडिटेशन. सो तुम्हाला काय करायचं आहे, मेडिटेट करायचं आहे स्वतःला अल्लाहशी एकरूप करण्यासाठी. सो हे सुफी चळवळीमधल्या ह्या 3 क्रिया ज्या आहे सो त्या ठिकाणी हे केल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द 3 ह्या क्रिया परफॉर्म केल्या जातात. सो हा का बरं जड गेला, कारण तू वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये बाकीच्या पण क्रिया दिलेल्या आहे, पण मोस्ट ऑफ द ह्या 3 क्रिया आहे. बाकी याच्यामध्ये तवज्जू हा शब्द माहीत असेल, म्हणजे पुढच्या माणसाला रिस्पेक्ट देणे, सो याला तवज्जू असं म्हटलं जाते. फना म्हणजे हरून जाणे, स्वतःला काय करणे रे, सो अल्लाच्या इबादत करत असताना स्वतःला हरून टाकणे. सो फना नावाचा मूवी पण आलेला होता बा एकदा. सो असं आहे हे, ठीक आहे. पण जे मोर प्रॉमिनंट आन्सर आहे 3 विशेष क्रिया, तर त्यामध्ये मुजाहदा, जिक्र आणि मराकब, सो ह्या 3 क्रिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. चला पुढे जाऊया. आता हे पुस्तकं त्यांनी विचारलेले असे प्रश्न, म्हणजे हे बिलकुल आपल्याला म्हणता येईल की बाबा हे अनएक्सपेक्टेड होतं या पद्धतीनं, की अशा पद्धतीनं याच्यामध्ये प्रश्न येईल म्हणून. बघा आता याच्यामध्ये अनंत देव जे आहे, 1 मिनिट मी ते लिहूनच आणलेलं आहे. अनंत देव जे आहे सो संस्कार कौस्तुभ हा त्यांचा 4, त्याच्यानंतर गंगाधर यांनी मनोरमा, त्याच्यानंतर कमलाकर भट्ट निर्णय सिंधू आणि कृष्णदास कविराज यांनी चैतन्य चरितामृतम हे लिहिलेलं आहे. 4, 3, 2, 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं ॲन्सर असणार. चला पुढे जाऊया आपण. फॅक्च्युअल आहे क्वेश्चन. पुढे जाऊया आपण. सिंद्री हा सोपा क्वेश्चन होता. बघा सिंद्री येथे काय आहे, खत कारखाना आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले वेगवेगळे उद्योग याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. सो सिंद्री येथे पहिला खताचा कारखाना भारतातला सुरू करण्यात आलेला आहे. सो खताचा कारखाना. चित्तरंजन लोकोमोटिव्ह फेमस आहे पश्चिम बंगालमधलं. सो म्हणजे लोकोमोटिव्ह म्हणजे इंजन तयार केल्या जातात तिथं. श्रीपेरांबदूरला रेल्वेचे डबे तयार केले जातात, रेल्वेचे रुळाचे चाकं पण तयार केले जातात श्रीपेरांबदूरला. पिंपरीला पेनिसिलिनचा कारखाना आहे. सो 1,
3 2 4, 1 3 2 4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार, उत्तर असणार या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. चला, याच्या आधीचा सुटला का प्रश्न? हां, सुटला एक प्रश्न मधात बघा. भुसावळ बॉम्ब खटला, त्याच्या आधीचं हां पिंपरीवाला सोडवला. भुसावळ बॉम्ब खटला बघा, हा 1928 1929च्या तितक्यात झालेला हा खटला आहे, म्हणजे भुसावळ बॉम्ब खटला. याच्यामध्ये हे जे आहे, आता भुसावळच्याच बाजूला मलकापूर आहे, तिथले राहणारे होते सदाशिव मलकापूरकर. सो यांनी काय केलेलं आहे, यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जेव्हा उत्तर भारतामध्ये जेव्हा धरपकड सुरू झालेली आहे, उत्तर भारतात चंद्रशेखर आझाद यांची एक संघटना होती HSRA नावाची, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. जेव्हा ह्यांनी भगतसिंगांनी सॉन्डर्सची हत्या केली, बरोबर. सो यानंतर उत्तर भारतामध्ये धरपकड सुरू झाली या सगळ्या लोकांची. त्यामध्ये वेषांतर करून तिथून निसटण्यात एक व्यक्ती यशस्वी झाला, ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद दक्षिण भारतामध्ये आले, स्पेशली अमरावतीच्या आमच्या HVPMमध्ये पण ते राहिलेले आहे, अकोल्यामध्ये पण राहिलेले आहे. मग त्यांच्या सांगण्यावरून हे जे आहे सदाशिवराव मलकापूरकर, हे बॉम्ब जे आहे सो ते एका त्यांच्या बॅगमध्ये पिशवीमध्ये लपवून सो ते बॉम्ब अकोल्याला नेऊन द्यायला निघालेले होते. म्हणजे सो निघालेले असतात रस्त्यामध्ये भुसावळ या ठिकाणी, जिथं रेल्वे त्यांना बदलवायची होती. सो तिथं जंक्शन आहे, सो तिथं रेल्वे बदलवायची होती. तर तिथल्या जे अधिकारी असतात रेल्वे स्टेशनवर, त्या अधिकाऱ्यांना सुगावा लागला की ह्यांच्याकडं बॉम्ब आहेत म्हणून. सो त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पण तुरुंगात असताना पण त्यांनी पिस्तूल मागून घेतलं बाहेरून त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं. आणि जेव्हा त्यांना कळालं की जळगावमध्येच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जयगोपाल जो माफीचा साक्षीदार बनला आहे, ज्यामुळे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 दिग्गज क्रांतिकारकांना फाशी झाली. सो फाशी देण्यासाठी जो माफीचा साक्षीदार असतो, म्हणजे ज्यांनी म्हटलं की हो मी पाहिलं यांना खून करताना, मला सोडून द्या तुम्ही, यांना फासावरती लटकवा, मी माफीचा साक्षीदार बनतो कोर्टामध्ये. सो त्या जयगोपालला मारण्याचा पण कट ह्यांनी केलेला आहे, सदाशिवराव मलकापूरकर. सो त्याच्यामुळं सदाशिवराव मलकापूरकर हे बॉम्ब भुसावळ खटल्यातील आरोपी होते, म्हणजे त्या ठिकाणी, किंवा त्यांना पकडण्यात आलेलं होतं. पुढे जाऊया आपण. चला, वराहमिहीर तर तुम्हाला माहीत पाहिजे. वराहमिहीरचं पंचसिद्धांतिका फेमस आहे. वाग्भट, अष्टांग संग्रह, ईश्वर कृष्ण सांख्यकारिका आणि प्रसतपद वैशेषिक सूत्र. सो त्याच्यामुळं ह्याचं येणार 1 2 3 4, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पुढे जाऊया आपण. काही जोड्या म्हणजे न जमण्यासारख्या होत्या, काही जोड्या ह्या जमण्यासारख्या होत्या. जसं की ही जमण्यासारखी आहे, हर्षचलित माहीत पाहिजे तुम्हाला, बाणभट्टाचं हर्षचलित होतं. त्यानंतर मालवी कागनिमित्र हे कालिदासाने लिहिलं, कारण ह्याच्यावरती ऑलरेडी मागच्या वर्षी PYQ आहे पहा. मुद्रा राक्षस विशाखा दत्ताचं होतं, सो ज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्याची स्टोरी दिलेली आहे, आणि मालती माधव भावभूतीचं होतं. सो त्याच्यामुळे उत्तर कसं असणार याचं बघा, 3 4 1 2. 3 4 1 2 आहे का आपल्याकडे? आहे. पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार याच्यामध्ये उत्तर असणार. पुढे जाऊया आपण. संगीत सौभद्र बघा, आता याच्यामध्ये वेगळे दिलेले आहे. संगीत सौभद्र थोरले माधवराव पेशवे, मला असं वाटते थोरले पेशवे हे वीज कीर्तने यांचं होतं. अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र होतं. जानकी नासी फडके यांचं होतं. आणि आंधळ्यांची शाळा VV वर्तक यांचं होतं. म्हणजे 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1. सो पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. राजघराणे आणि त्यांचे राज्य. आता हे वेगवेगळे राज्यघराणे आहे. सो ज्यांनी मोस्ट ऑफ द मिडवल कालखंडाच्या सुरुवातीला राज्य केलेलं आहे, किंवा प्राचीन भारताच्या उत्तरार्धात त्यांनी राज्य केलेलं आहे. सो त्यामध्ये वल्लभी गुजरातमध्ये येते. सो मैत्रक घराण्याने तिथं सत्ता गाजवलेली आहे. सो त्यानंतर चाहुमान यांना हे पण चव्हाण पण म्हटलं जाते. सो हे राजस्थानमधले चव्हाण होते. त्यांनी शाकंभरी म्हणजे जे आत्ताचं सांबर सरोवर आहे त्याच्या आजूबाजूचा जो रणथंबोर वगैरे एरिया आहे, सांबर सरोवराच्या आजूबाजूचा एरिया, सो त्याला शाकंभरी म्हटलं जायचं. आता त्याला सांबर सरोवर म्हणतात. सो त्याच्या आजूबाजूच्या एरियावरती चव्हाण राजपूतांचं राज्य होतं. सो त्यांना आधी चाहुमान म्हटलं जायचं. पहा, गुर्जर या नावावरूनच गुजरात हा शब्द तयार झालेला आहे. सो गुजरातमध्ये भडोच आहे, त्या एरियामध्ये ह्यांचं राज्य राहिलेलं आहे, भडोच. तर इथं भ्रोच शब्द आलेला आहे भडोचसाठी. सो ते इथे येणार. आणि धार म्हणजे सो याच्यावरती परमारांनी राज्य केलेलं आहे. धार म्हणजे आताचा जो पश्चिम मध्य प्रदेशाचा भाग आहे, जिथं इंदोर, भोपाळ हे सगळे संस्थानं येतात. सो आधी तिथं परमारांचं राज्य होतं. त्यामुळे 1 2 3 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. 1 2 3 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. जियाउद्दीन बर्नी, ख्वाजा अबू मलिक इसामी,
इब्न बतुता. आता याच्यातलं एक जरी माहीत असलं तुम्हाला की इब्न बतुता हा MBTच्या दरबारामध्ये आलेला होता आणि रेहला हे त्याचं पुस्तक होतं, किताब उर रेहला हे त्याचं पुस्तक होतं म्हणजे. सो सीचं जर 2 मारलं तुम्ही तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाते. सो पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया. इसवी सन 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? आता बघा, जेव्हा ब्रिटिश युद्ध प्रयत्नात गुंतलेले होते तेव्हा त्यांना भारतीय काँग्रेसचा पाठिंबा हवा होता. पाठिंबा हवा आहे म्हणून तेव्हाचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथोगो, सो यांनी भारतीय लोकांना ऑगस्ट ऑफर दिली. त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या तरतुदी होत्या. एक, भारताला युद्ध समाप्तीनंतर वसाहती दर्जाचं स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यानंतर भारताचं संविधान लिहिण्यासाठी संविधान सभेचं गठन करण्यात येईल. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांना संरक्षण प्रदान करण्यात येईल आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये अधिक भारतीयांचा समावेश करण्यात येईल, म्हणजे जास्तीत जास्त भारतीय समाविष्ट करण्यात येतील. आता याच्यात काय काय दिलेलं आहे? दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारताच्या वसाहती धर्तीचे पूर्ण जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्यास मदत केल्या जाईल. बरोबर आहे. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल, हे पण बरोबर आहे. म्हणजे याच्यामधल्या दोन्ही तरतुदी काय आहे? बरोबर आहेत. पुढे जाऊया. स्टोरियो द मोगोर, ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर, अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हे वेगवेगळे पुस्तकं आहे. त्याच्यापैकी हा जो निकोलो मनुची होता त्यांनी स्टोरिया द मोगोर, स्टोरियो किंवा स्टोरिया द मोगोर हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा निकोलो मनुची कोण होता? आता लक्षात घ्या, सुरुवातीला हा दारा शिकोह जो औरंगजेबाचा भाऊ होता त्याच्या दरबारात होता आणि नंतर हा औरंगजेबाच्या पण दरबारात राहिलेला आहे. सो त्यांनी स्टोरियो द मुगोर हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा इटालियन कवी होता किंवा इटालियन लेखक होता. जेव्हा मिर्झा राजा जयसिंग दक्षिणेत आला, त्याचं मिर्झा राजा जयसिंगासोबत खूप जमायचं, तेव्हा तो दक्षिण भारतात आला आणि दक्षिण भारतात आल्यानंतर त्यांनी तो पुरंदरचा तह काय केलेला आहे? रंगून सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं झालं. त्यामध्ये आपल्याला सापडतंय शिवाजी महाराजांचं वर्णन कसं होतं. सो आज जे आपण शिवाजी महाराज डेपिक्ट करतो पहा, सो ह्याच्या त्या लिखाणामध्ये शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, त्याच्या त्या पुस्तकामध्ये स्टोरियो द मोगोर. सो याच्यामध्ये निकोलो मनुची हा जेव्हा दक्षिण भारतात आला तो खूप दिवसात दक्षिण भारतामध्येच होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील तो दक्षिण भारतात होता आणि त्यानं हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पोर्तुगीजांचं आणि संभाजी महाराजांचं बिलकुल जमायचं नाही. संभाजी महाराजांनी अनेक पोर्तुगीज चर्च जे होते जिथं हिंदू धर्मातून लोक ख्रिश्चॅनिटीमध्ये जबरदस्ती कन्वर्ट व्हायचे, स्पेशली गोव्यामधले, सो तिथल्या चर्चमध्ये असणारे जे फादर लोक असतात, सो त्यांनाच ह्यांनी हिंदू धर्मात कन्वर्ट करून टाकलेलं होतं संभाजी महाराजांनी. मग संभाजी महाराजांनी अनेकदा पोर्तुगीजांना आक्रमण केलं, पराभूत केलं. मग पोर्तुगीज जेव्हा जेव्हा पराभूत व्हायचे तेव्हा तेव्हा ते ह्याला बोलवायचे निकोलो मनुचीला आणि कोणाच्या दरबारात पाठवायचे? संभाजी महाराज. संभाजी महाराजांची इंग्रजीवर जबरदस्त कमांड होती. संभाजी महाराज आणि निकोलो मनुची हे डायरेक्ट संभाषण करायचे इंग्रजी भाषेमध्ये. सो हे निकोलो मनुची. बर्नियर जो आहे तो शहाजहानच्या दरबारात होता. सो त्यांनी ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सो त्याच्यामुळं 2-1 याच्यावरून लक्षात येते. 2-1 सीचं 3 असलं पाहिजे. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया विलियम फॉस्टर आहे. हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स रॉबर्ट आहे. सो त्यामुळे 2-1-3-4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया आपण. 1864 मध्ये रिकामी जागा या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणांच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. आता मगो रानडेंनी कधीच दिला नाही आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा. बाळशास्त्री जांभेकरांशी काही संबंधच नाही आहे. न्यायमूर्ती तेलंग हे स्वतः न्यायमूर्ती राहिलेले आहे. मग एकच ऑप्शन शिल्लक राहतो, विष्णुशास्त्री पंडित. विष्णुशास्त्री पंडित ॲक्च्युली शिक्षण खात्यात लिपिक पदावरती नोकरीला होते. त्यांनी आपली नोकरी सोडून दिली. 1864लाच का बरं सोडली? कारण 1864लाच इंदू प्रकाश स्थापन झालेला आहे, ज्यात त्यांनी विधवा पुनर्विवाहाची बाजू घेतली होती. सो त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला होता. शेवटचा प्रश्न, आदिलशहाचा वजीर हेमू या बाबतीत लागू असलेली विधाने. आता अनेक लोकांना हा आदिलशहा म्हणजे विजापूरचा आदिलशहा वाटू शकतो बरं का. लक्षात घ्या, हा विजापूरचा आदिलशहा नाही आहे, हा बिहारचा आदिलशहा आहे. आदिलशाह सूर त्याचं नाव होतं. म्हणजे तुम्हाला शेरशाह सुरी माहिती असेल, हा अफगाणी होता आणि यांनी हेमूला पराभूत केलं होतं. म्हणजे
बॅटल ऑफ वेगवेगळ्या लढ्यांमध्ये त्याला पराभूत, त्याच्यात बॅटल ऑफ कन्नौज फार गाजली होती, म्हणजे त्याच्यात लिटरली मग याला पळून जावं लागलं हुमायूनला, दिल्लीवर पण प्रस्थापित केलं. मग पळून गेल्यानंतर तो तिकडं म्हणजे आपल्या राजस्थानमध्ये तिथले जे राजपूत आहेत त्यांच्या आश्रयाला तो राहायला लागला होता हुमायून वगैरे वगैरे. आणि तिथं हमीदा बानो बेगमसोबत त्याचा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर त्यातून त्याला अपत्य झालं अकबर नावाचं, बरोबर, त्याचं नाव जलालुद्दीन मुहम्मद होतं. मग इकडं याचे पण वंशज गादीवर आले, तर त्यांच्यापैकी एक वंशज जो होता तो होता आदिलशाह सूर. आता आदिलशाह सूरच्या कालखंडात हे जे याचे लेकरं होते सगळे कोणाचे, शेरशाह सुरीचे, त्यांनी पूर्ण भारत वाटून घेतला होता, पार लाहोरपासून तर दिल्लीपासून तर पार बंगालपर्यंत आणि बिहारपर्यंत. यापैकी बिहारची सत्ता याच्या हातात होती, आदिलशाह सूर. आता ह्या आदिलशाह सुरी याच्या दरबारामध्ये हा हेमू नावाचा एक हिंदू राजा होता आणि याला त्यांनी पंतप्रधान पदावरती नेमलेलं होतं, म्हणजे किंवा पेशवा म्हणतो आपण किंवा पंतप्रधान. हेमू ॲक्च्युली एका हरियाणातल्या खूप गरीब घरचा पोरगा होता, परंतु भयानक टॅलेंटेड होता. सुरुवातीला याच्या घरी असं म्हणतात हा वाणी होता. वाणी म्हणजे काय, सो किराणा मालाचं दुकान होतं त्याच्या घरी एक छोटेखानी. खूप गरीब घरातून पुढे आलेला होता. नंतर काय झालेलं आहे, याच्या आधी जो इस्लाम शाह होता, इस्लाम शाह सुरी, सो इस्लाम शाह सुरीच्या दरबारात जेव्हा हेमू होता तेव्हा त्याला वेगवेगळ्या पदावर नेमण्यात आलं. जसं की तेव्हा बाजारावर जो माणूस कंट्रोल ठेवतो मार्केटवरती त्याला शहाणा म्हटलं जायचं. इथं त्याच्यासाठी शब्द आलेला आहे, शहाण्यासाठी शब्द आलेला आहे, ते म्हणजे बाजार अधीक्षक हा शब्द आलेला आहे. तेव्हा त्याला ॲक्च्युली तो शब्द आहे शाहुना हा शब्द आहे. त्या शाहुना शब्दावरून शब्द बनलेला आहे शहाणा. सो बाजारावरती जो नियंत्रण प्रस्थापित करतो, लक्ष ठेवतो, त्याला शहाणा म्हटलं जाते. असं करत करत मग गुप्तहेर त्याचा प्रमुख, असं करत करत सो प्रमोशन होत इस्लाम शहा गेल्यावर आदिलशाह जेव्हा आला तेव्हा तो सर्वात मोठ्या पदावरती होता. मग हेमूनं विडा उचलला की मी सगळ्या उरलेले जेवढे सूर आहे सगळ्यांना पराभूत करतो म्हणजे. आणि असं करत करत त्यानं सगळ्यांना पराभूत करून एक हाती सत्ता कोणाला मिळून दिलेली आहे, आदिलशाह सूरला मिळून दिलेली आहे. सो त्याच्यानंतर असं झालं की जो आपला हुमायून होता त्याचा एक सिपाह सालार होता किंवा त्याचा एक सरदार होता आपल्याला म्हणता येईल, तारडीबेग त्याचं नाव होतं. त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. त्या पठ्ठ्याने दिल्लीवर पण आक्रमण केलं आणि त्या तारडीबेगला पळून लावलं म्हणजे. मग तो तारडीबेग पळून जात असताना मग रस्त्यात अकबर आणि त्याचा जो हे होता बहिरम खान, त्याचा एक खास म्हणजे सेनापती म्हणता येईल बहिरम खान, याच्यामध्ये आणि हेमूमध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालं 1556 मध्ये. म्हणजे 14 वर्ष कंप्लीट व्हायला अकबराला 2 दिवस बाकी होते फक्त. म्हणजे अकबर हा 13 वर्ष 363 दिवसांचा असताना, आलं लक्षामध्ये, पानिपतची लढाई झाली. याच्यात 20,000 सैन्य होतं फक्त कोणाकडं, अकबराकडं. आणि ह्याच्याकडं 1 लाखाचं सैन्य होतं हेमूकडं. हेमूकडच्या याच्यामध्ये जवळपास 4 ते 5,000 हत्ती होते, म्हणजे हत्तीदळ खूप मजबूत होतं त्याचं. त्याच्यामुळं हे 20,000 सैन्य ते डायरेक्ट हत्ती तुडवायला लागले, म्हणजे हत्तीदळ त्याचं. पण दुर्दैव की त्या हेमूच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी बाण लागला. कोणाचा, अकबराच्या ताफ्यातल्या एका बाण मारणाऱ्याचा, तिरंदाजचा बाण लागला. तो घायाळ झाला, त्याला पकडून आणण्यात आलं. बहिरम खाननं त्याचं डोकं उडवलं. बहिरम खानने अपॉर्च्युनिटी दिली अकबराला, हातात तलवार दिली, त्याचं डोकं उडव म्हणे. मग त्याच्यात तो 14 वर्षाचा पोरगा म्हटला की हा अधमरा झालेला आहे बाबा, ह्याला कसं काय मारू. त्याला बाबा म्हणायचे, ते बाबा म्हणायचा तो बहिरम खानला, कसं काय मारू. आणि तलवार खाली टाकली. मग त्यांनी तलवार उचलली, त्याचं डोकं उडवलं हेमूचं, राजा हेमूचं जे नाव आहे, त्यांनी सतत लढाया, 22 लढाया नॉनस्टॉप तो जिंकला होता. म्हणून त्याला भारताचा नेपोलियन पण म्हटलं जाते, लक्षात घ्या. विक्रमादित्य या नावाने पण त्याला ओळखल्या जाते. पहा, त्याला भारताचा समुद्रगुप्त म्हणून पण ओळखल्या जाते. दुर्दैवाने तो पराभूत झाला, नाहीतर मग मुघल सत्ता प्रस्थापित होण्याऐवजी दिल्लीमध्ये कायम हिंदू, कारण ह्यानं स्वतःचे दिल्लीमध्ये जेव्हा सत्ता प्रस्थापित केली त्यानं स्वतःच्या नावाने खुतबा पण वाचला, स्वतःच्या नावाने कॉईन्स पण पाडलेले होते. आणि हिंदू शासनाचं त्यांनी काय केले होते, अंमल करून वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नर नेमायला पण सुरुवात केली होती. पण ह्याचं दुर्दैव, ते एक बाण त्याला जर लागला नसता तर कदाचित हाच त्या ठिकाणी राजा हेमू सत्तेत आला असता म्हणजे. सो आदिलशाह हेमू यास विक्रमजित ही उपाधी दिली होती आदिलशाहने. सो एकदम बरोबर आहे. हेमू आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळात बाजार अधीक्षक होता, शाहुना किंवा शहाणा. 22 लढाया तो कंटिन्यू जिंकला, म्हणून याला भारताचा नेपोलियन. त्यानं स्वतःला विक्रमादित्य ही पदवी लावून घेतली होती, लक्षात घ्या. कोणती पदवी लावून घेतली होती, विक्रमादित्य. त्याला भारताचा हे पण म्हटलं जाते, त्याला भारताचा कुठलं म्हटलं होतं मी तुम्हाला, समुद्रगुप्त म्हणून पण ओळखल्या जाते. हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरवर विजय मिळवला, हे चुकीचं. अकबराने विजय मिळवला हेमूवरती, म्हणून याचं ABC बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. सो हे होतं तुमच्या इतिहासाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये इकॉनॉमिक्सच्या. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.